नुकताच केंद्रीय मंत्री अमित शहांचा महाराष्ट्र दौरा पार पडला। या दौऱ्यात त्यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं टार्गेट दिलं। त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली। पण 24 सप्टेंबरला नागपुरात त्यांनी घेतलेल्या संवाद बैठकीची चर्चा झाली ती नितीन गडकरींच्या अनुपस्थित असण्यानं। या संवाद बैठकीला भाजपचे सगळे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गैरहजर असल्यानं त्यावरून अनेक तर्क लावले जात आहेत। भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा सेटबॅक बसला। त्यामुळे आगामी विधानसभेसाठी विदर्भ जिंकायचा असेल तर गडकरींना प्रचाराच्या मैदानात उतरवायला हवं असा एक मतप्रवाह भाजपमध्ये होता। त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडून गडकरींवर जबाबदारीही देण्यात आली। पण शहांच्या पहिल्याच नागपूर दौऱ्याला गैरहजर राहत गडकरी जम्मू काश्मीरमध्ये प्रचारासाठी गेले। भाजप गडकरींना राज्याच्या राजकारणापासून लांब ठेवतंय का अशा यावरून आता चर्चा होत आहेत। पण गडकरींना लांब ठेवलं जातंय की गडकरी स्वतःच राज्याच्या राजकारणापासून लांब राहत आहेत असा एक सवालही निर्माण केला जातोय। गडकरी खरंच महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर पडायला लागलेत का आणि तसं असेल तर त्यामागची नेमकी कारणं काय असू शकतात समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 24 सप्टेंबरला नागपुरात अमित शहांची भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठक झाली। आगामी विधानसभेला राज्यात जिंकायचं असेल तर विदर्भ जिंकावा लागेल असं सांगत अमित शहांनी विदर्भात 45+ टार्गेट या बैठकीत दिलं। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह भाजपचे विदर्भातले सगळेच प्रमुख नेते उपस्थित होते। पण नितीन गडकरी मात्र तेव्हा जम्मू काश्मीरच्या बसोहली मतदारसंघात प्रचार सभा घेत होते। आता नागपूर ही गडकरींची जन्म आणि कर्मभूमी। संघाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भात भाजप रुजवण्यात नितीन गडकरींचा मोठा वाटा राहिलाय। आता विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत। लोकसभा निवडणुकीत विदर्भ भाजपला फटका बसल्यानंतर विधानसभेसाठी गडकरींना राज्याच्या राजकारणात सक्रिय केलं जाईल असं सांगण्यात येत होतं। गडकरींना निवडणूक प्रचारात सहभागी करून घेऊ असं स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं। इतकंच नाही तर विधानसभेसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे आणि नितीन गडकरी या 4 नेत्यांवर मोठी जबाबदारी सुद्धा दिली आहे। गडकरी विधानसभेसाठी अख्खा महाराष्ट्र पालथा घालतील अशाही चर्चा झाल्या होत्या। हीच सगळी पार्श्वभूमी बघता गडकरींचं शहांच्या संवाद बैठकीला गैरहजर राहणं चर्चेचा विषय ठरतंय। आता 24 तारखेची गडकरींची जम्मू काश्मीर मधली प्रचार सभा पूर्वनियोजित असल्याचं सांगण्यात येत असलं तरी गडकरी आगामी विधानसभेच्या प्रचारापासून स्वतःला लांब ठेवत असल्याचं मत काही राजकीय विश्लेषक मांडताना दिसतात। याचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे विदर्भात भाजपच्या अपयशाची शक्यता। भाजप जेव्हा जेव्हा राज्यात सत्तेत आली तेव्हा भाजपच्या यशाचा शिल्पकार विदर्भ राहिल्याचं दिसून येतं। सुरुवातीला काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या विदर्भात 1990 नंतर भाजपनं एंट्री करायला सुरुवात केली। 1995 मध्ये जेव्हा पहिल्यांदा राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं तेव्हा जिंकलेल्या 65 पैकी 22 जागा एकट्या विदर्भातून भाजपला मिळाल्या होत्या। त्यानंतर 2014ला जेव्हा केंद्रात मोदी सरकार आलं तेव्हा विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला व्हाईट वॉश मिळाला। या निवडणुकीत विदर्भातल्या लोकसभेच्या सगळ्या 10 जागांवर शिवसेना भाजप युतीला यश मिळालं। यामध्ये भाजपचा वाटा 6 जागांचा होता। आता 2014च्या विधानसभेला शिवसेना भाजप वेगळे लढले असतानाही भाजपनं विदर्भात बाजी मारली। भाजपनं या निवडणुकीत राज्यात 122 जागा जिंकल्या तेव्हा एकट्या विदर्भानं 62 पैकी 44 जागा भाजपला जिंकून दिल्या होत्या। 2019च्या लोकसभेचा विचार केला तर फक्त चंद्रपूर आणि अमरावती या जागा सोडल्या तर इतर ठिकाणी शिवसेना भाजप युतीला यश मिळालं होतं। आता हा इतिहास बघितला तर विदर्भ भाजपसाठी किंग मेकर ठरल्याचं दिसून येतं। पण 2019च्या विधानसभेपासून विदर्भ भाजपकडे पाठ फिरवतोय का असा प्रश्न उपस्थित होतो। 2019च्या विधानसभेला भाजप राज्यात 122 जागांवरून 105 जागांवर आली। भाजपच्या ज्या 17 जागा कमी झाल्या त्यातल्या 15 जागा एकट्या विदर्भात भाजपनं गमावल्या। त्यामुळे विदर्भानं भाजपला दणका दिल्याचं बोललं गेलं। 2024च्या लोकसभेचा विचार केला तर भाजपला विदर्भात फक्त अकोला आणि नागपूर या 2च जागांवर विजय मिळवता आला तर काँग्रेसला या निवडणुकीत विदर्भानं चांगली साथ दिली। त्यामुळे हळूहळू भाजप विदर्भात कमकुवत झाल्याचं बोललं जातं। त्यातच संघाचा प्रभाव असलेल्या विदर्भात फोडाफोडीच्या राजकारणामुळे संघाचा केडर भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत। आता संघ गडकरींसाठी पूरक भूमिका घेत असला तरी संघ नाराज आहे हे गडकरींना चांगलंच माहिती आहे। विदर्भात मोठ्या प्रमाणावर असलेला ओबीसी समाज भाजपचा हक्काचा मतदार मानला जायचा, पण आता ही जातीय समीकरणही भाजपच्या विरोधात गेल्याचं बोललं जातं। त्यातच काँग्रेसनं विदर्भात भाजपला हद्दपार करून आपलं गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्याचं सांगितलं जातं। याच सगळ्याचा विचार केला तर 45+ टार्गेट शहांनी दिलं असलं
तरी विदर्भात भाजपला मोठं यश मिळण्याची शक्यता कमी आहे अशा चर्चा होतात. त्यामुळेच गडकरी या अपयशाचे भागीदार होऊ पाहत नाहीत आणि म्हणूनच ते राज्याच्या राजकारणापासून दूर राहत असल्याच्या चर्चा होतात. गडकरी राज्याच्या राजकारणापासून लांब राहत आहेत असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे राज्यापेक्षा केंद्र महत्वाचं. मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्यापासून किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतानाही मोदी विरुद्ध गडकरी हा संघर्ष असल्याचं अनेकदा समोर आलं. त्यामुळेच केंद्रात गडकरींना महत्वाच्या मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात येत असल्याचं बोललं जातं. आता विरोधी गटातल्या नेत्यांना बाजूला करणं हे मोदी शहांचं आजवरचं राजकारण असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. पण गडकरींशी संघर्ष असूनही त्यांना पूर्णपणे बाजूला करणं मोदी शहांना जमलेलं नाहीये. प्रत्येक वेळी गडकरींना कॅबिनेट मंत्रिपद द्यावं लागतं. आपल्याकडे असलेल्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग खात्याच्या कामातून गडकरींनी राष्ट्रीय पातळीवर रोडकरी अशी आपली इमेज तयार केली आहे. त्यांच्या कामांचं अनेकदा विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही कौतुक केलंय. त्यामुळे मोदी भाजपसाठी सबकुच असले तरी गडकरींचं राष्ट्रीय राजकारणातलं भाजपसाठी असलेलं महत्व नाकारता येत नाही. यामुळेच यंदाच्या लोकसभेला भाजप अल्पमतात आली तर गडकरी पंतप्रधान होतील अशा बातम्या सुद्धा आल्या होत्या. सगळ्याच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळे अडचणीच्या काळात सत्ता टिकवण्यासाठी गडकरी कामी येतील हे भाजप पुरेपूर ओळखून आहे. तसंच भविष्यात अशी परिस्थिती आलीच तर संघ पंतप्रधान पदासाठी गडकरींचंच नाव पुढे करेल यात सध्या तरी दुमत नाही. आता भाजपची महाराष्ट्रातली पिछेहाट रोखण्यासाठी राज्याची जबाबदारी फडणवीसांकडून गडकरींकडे देण्यात येईल अशा चर्चा झाल्या. राजकोट किल्ल्यावरच्या पुतळा प्रकरणावरून गडकरींनी सरकारच्या कारभारावर अप्रत्यक्ष टीका केली. तेव्हा गडकरी जे काम करतात ते पूर्ण झोकून देऊन करतात, कामाचा दर्जा चांगला राहण्यासाठी प्रयत्न करतात असं म्हणत शरद पवारांनी गडकरींचं कौतुक केलं होतं. तेव्हा गडकरी राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी ही शक्यता वर्तवण्यात आली. पण गडकरींनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही. ते सध्या राष्ट्रीय राजकारणात स्वतःला गुंतवून घेत असल्याचं दिसून येतं. राष्ट्रीय माध्यमांना मुलाखती देणं, राष्ट्रीय मंचावर उपस्थित राहणं यातून गडकरी स्वतःला पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट करत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. अलीकडेच त्यांनी विरोधी पक्षाच्या बड्या नेत्यानं मला पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचं विधान जाहीर मंचावरून केलं होतं. हे विधान त्यांनी इंग्लिशमधून केल्यानं नॅशनल मीडियामध्ये याची जोरदार चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या राजकारणापेक्षा गडकरी केंद्रीय राजकारणात आपलं भविष्य आजमावण्याच्या प्रयत्नात असल्याचं जाणकारांचं मत आहे. शहांच्या नागपूर दौऱ्याला गैरहजर राहून नितीन गडकरी राज्याच्या राजकारणापासून लांब चाललेत असं म्हणण्याचं तिसरं आणि शेवटचं कारण म्हणजे फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही नागपुरातले आणि संघाच्या मुशीत तयार झालेले नेते. गडकरी भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात स्थिरावल्यानंतरही त्यांचा राज्याच्या राजकारणावर चांगला होल्ड होता. पण गेल्या 10 वर्षांचा विचार केला तर गडकरींची राज्य भाजपमधली हीच स्पेस देवेंद्र फडणवीसांनी घेतल्याचं बोललं जातं. राज्य भाजपमध्ये सबकुच फडणवीस अशी स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे गडकरींना केंद्रीय राजकारणात बिझी ठेवून त्यांना राज्याच्या राजकारणातून बाजूला काढण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केल्याच्या चर्चा भाजपच्याच अंतर्गत गोटात अनेकदा होतात. त्यामुळे विदर्भात गडकरी आणि फडणवीस गटात सुप्त संघर्ष असल्याचंही बोललं जातं. आता पक्ष फोडाफोडी, मराठा आरक्षण विरोधी इमेज तयार झाल्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात फडणवीस बॅकफुटला गेल्याचं दिसून येतं. लोकसभेत भाजपला आलेल्या अपयशाची जबाबदारीही स्वतः फडणवीसांनी स्वीकारली. आगामी विधानसभेलाही फडणवीसांच्या राजकारणामुळे भाजपला नुकसान होईल अशीच शक्यता व्यक्त केली जाते. आता एकीकडे फडणवीसांच्या इमेजला धक्का पोहोचत असताना दुसरीकडे गडकरींचा गट ऍक्टिव्ह झाल्याच्या चर्चा होतात. त्यातच गडकरी जाहीर भाषणांमधून राज्य सरकारला घरचा आहेर देताना दिसतात. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळा उभारताना स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर ही घटना घडली नसती असं विधान गडकरींनी केलं होतं. अलीकडेच पुण्यातील रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन गडकरींच्या हस्ते करण्यात आलं. तेव्हा गडकरींनी पुणे मुंबई आणि पुणे नगर या 2 रस्त्यांवरचे खड्डे बुजवले जात नाहीत. हे काम महाराष्ट्र सरकारचं असताना मला शिव्या खाव्या लागत असल्याचं म्हटलं होतं. तसंच 3 महिन्यात हे काम केलं नाही तर या रस्त्यांचं काम राज्य सरकारकडून काढून घेतलं जाईल असा इशाराही गडकरींनी दिला. त्यामुळे अशी विधानं करून गडकरी एक प्रकारे राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनाच अप्रत्यक्षपणे टार्गेट करत असल्याच्या चर्चा होतात. त्यामुळे आगामी विधानसभेला भाजपला अपयश आलं तर त्याचं खापर आपसुकच फडणवीसांवर फुटू शकतं. त्यामुळेच विधानसभेसाठी स्वतः प्रचारात ऍक्टिव्ह न होता फडणवीसांच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न गडकरी करतायत का असा प्रश्न आता विचारला जातो. आता गडकरी शहांच्या नागपुरातल्या संवाद बैठकीला गैरहजर असल्याची ही आणि अशी अनेक कारणं सांगितली जात आहेत. तुम्हाला काय वाटतं? गडकरी कोणत्या कारणांमुळे राज्याच्या राजकारणातून बाजूला जात आहेत? ते बाजूला जात आहेत की त्यांना बाजूला केलं जात आहे
याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.